एखादा व्यक्ती येत असताना त्याच्यासोबत ते येणार आहेत अशा पद्धतीचा काही कोणाचा फोन नाही तसं काही नाही, झाला का? असं काही नाही. आमच्याकडे बऱ्याच वेळा खूप मोठ्या मोठ्या हस्ती येतात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर, राजकीय, शास्त्रीय, सामाजिक, आध्यात्मिक, आणि बरेच जण त्यांचं ते येतात. त्यांचं बरेच जण त्यांचं ते काय असेल चप्पल बूट काढून त्यांचं येऊन दर्शन करून जातात. त्याची श्रद्धा आहे. तुम्ही सीसीटीव्ही बघितले का जे त्यांनी ताब्यात घेतले ते सीसीटीव्ही स्वतः बघितले? नाही आम्ही ते खरोखर नाही बघितलं. त्यांनी तुम्हाला सांगितलं का हे दिसत आहे? त्यांनी ते सांगितलं की त्यांना विचारलं, म्हणलं तुम्हाला त्यांनी ज्यावेळेस मी स्वतः होतो त्यावेळेस, आणि त्यांनी सांगितलं असं पाहिजे. त्यांना आम्ही ते डायरेक्ट DVR दिला. त्यांनी सगळं चेक केलं आणि विषय तसं काही मुक्कामाचा विषय खरोखर तसा अजिबात नाही. किती वेळ दिसत आहेत? आता ते तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी त्यांच्याकडे सगळे डिटेल्स आहे, तुम्ही त्यांच्याशी विचारून घ्या. ते तुम्हाला देतो आम्ही. जबाब घेतला त्यांनी तुमचा काय? हो, ते तोंडी विचारलं आम्हाला की असं काय आम्ही त्यांना ते दिलं सगळं. प्रयत्न केला होता? नाही तसं काही त्यांनी कुठलंही त्यांच्याकडून एकदा आम्हाला असं कुठलाही निरोप नव्हता आला किंवा कोणाकडून असं तसं हे नाही आलेलं. त्यांचे ते आले आणि दर्शन करून गेले. अधिकारी इथे होते कारण होता. हो, त्यांचा आरोप आहे की 15 आणि 16 ते 2 दिवस तुमच्याकडे होते. नाही पूर्ण त्यांनी सगळं चेक केलं, त्यांच्या पद्धतीने केलं असेल. त्यांना जेवढा त्यांनी सांगितलं, त्यांचीच एक टेक्निकल टीम होती, त्यांनी तो डेटा घेतला आणि ते बघितलं तर भाविकांप्रमाणे ते आले आणि गेले. त्यांनी तो सीडीआर जो आहे तो ताब्यात घेतला? हो, त्यांनी तो ताब्यात घेतला सगळा डेटा. आबासाहेब, वाल्मिक कराड मोठी हस्ती आहे, काही अशी तक्रार आलेली नाही किंवा पोलिसांनी किंवा ते संबंधित चौकशी यंत्रणेकडून कुठलंही आम्हाला तसं आलेलं नाही की तुमच्या विरुद्ध तक्रार आहे असं आलेलं नाही. असं तक्रारच येतं आम्हाला, ते काहीतरी आलं असतं ना कागदपत्र, पण तसं कुठलंही आलेलं नाही. ती महिला आहे की तुमच्याकडेच आधी तुमचा कृषी विभाग वगैरे? नाही असा तो काही विषय नाही. आता जो विषय मागचा जो झाला होता त्या संदर्भात जे काय असेल तो बॉम्बे हायकोर्टात त्याच्या संदर्भात जो काही तो विषय होता, जे सेवेकरी आमचे गुरु आपलं याच्यामधले बंधू, सेवेकरी बंधू, त्यांच्या संदर्भात जो काही विषय घडला त्या संदर्भात त्यांनी माफीनामा हे पण दिला की आम्ही ते जे काही सेवेकरीवर जे आरोप लावले होते तर ते हे होते आणि त्या संदर्भात क्लिअर झालेले. आता कसं होतं, काही नजर याच्यावर हे करायचं असेल जाणीवपूर्वक तर त्याला आता आम्ही काही करू शकत नाही. आरोप केले यासोबत आसाराम बापूंसोबत देखील आता कोणी कोणाशी आता तुलना करू शकतो. आता तो विषय आता त्यात काय, आता त्याला आपण म्हणू शकत नाही. पण असा कुठलाही प्रकार आणि इथं दिंडोरी दरबारात इथून असा कुठलाही असा लैंगिक शोषणाचा आरोपापासून तर या गोष्टी अशा केलेल्या गेलेल्या नाहीये. जो काही इन्सिडेंट घडला होता तो जो काय आहे तो बॉम्बे याच्यामध्ये त्याच्यात बॉम्बे हायकोर्टात किंवा त्या संदर्भात जो विषय तो कोणी कोणाचा मागितला होता नाही. आता तो एक सेवेकरी परिवारातल्या याच्याशी तो इन्सिडेंट घडलेला असेल आणि त्या संदर्भात आमची जी कायदेशीर सल्लागार टीम असेल किंवा ते जी टीम आहे ते तुम्हाला सगळे लागले डिटेल त्याचे पुरावे कोर्टात माफी मागितली. त्यांनी असं म्हणलेलं की आमच्या गैरसमजुतीतून हे झालेले आहे. पण मग आता काही लोकांना जर काही असं थोडंसं प्रसिद्धीच्या किंवा याच्या दृष्टीने करायचं असेल तर तो आपण त्या गोष्टींना हे करू शकत नाही. याबाबतची तक्रार कुठे मागच्या वेळी देण्यात आली ते नाही सांगता येणार, ते माहिती नाही. एक तर पहिलं व्यक्तिगत कुठल्याही आमच्या म्हणजे गुरुमाऊलीविषयी कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही. जो इन्सिडेंट घडला होता तो आमच्या सेवेकरी परिवारातल्या एका व्यक्तीची घडला होता, सेवेकऱ्यांच्या याच्या बाबतीत घडला होता आणि त्या संदर्भात लिगली काही ज्या गोष्टी होईल त्या होऊन त्याच्या संदर्भात बॉम्बे हायकोर्टाने त्या संदर्भात त्यांचं ते प्रकरण व्यवस्थित त्यांनी ते माफी मागा घेऊन तो सगळं त्यांनी त्या पद्धतीप्रमाणे झालेलं आहे. पण बाबासाहेब एवढ्या मोठ्या एका म्हणजे दाखल केला जाईल काही असं आता गरज पडल्या तसं आपल्याला करता पण येईल. पण आता कसं होतं, आम्ही या ज्या ह्याच्यामध्ये ना या प्रसिद्धी किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आम्ही आमच्या उपक्रमात असतो. आमचं काम पूर्वीपासून हे आम्हाला जे दुःखित पिढी त्यांना मार्गदर्शन किंवा हे करणं आमचा असा विषय. असं काहीतरी आम्ही कुठेतरी असं येऊन परत त्याच्यावर हे करणं आणि ते ह्या गोष्टीपासून आम्ही कायम दूर राहिलेलो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आम्ही त्या बाबतीत नाही. आता जो काही विषय असेल तो पुढे आता जे काही संस्थेच्या वतीने काही यंत्रणा असतील, अभ्यासक लोक ते सांगतील अभ्यास करून की बाबा काय आपण करायला पाहिजे. कुठल्याही चौकशीला झाला हो, तर बिनधास्त तयार आहे. गेल्या वेळच्या प्रकरणामध्ये आता आरोप असं कोणी तुम्हाला सांगितलं ना, आरोपाला काय असं ह्या आरोपांचं आम्ही 100% खंडन करतो. असं काही असं मिटवा मिटवी या गोष्टी कुठल्याही या पद्धत त्याच्यात तथ्य नाहीये.